नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। जो भाई बंधु चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, कृपया चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, घंटी बजाएं, जिससे आपको अपने क्षेत्र का खबर सर्वप्रथम पहुंचे। पालघर लोकसभा सीट पर सुने फुलवारी समाचारों का खास खबर में। किस बेस से कर रहे हैं? गाड़ी खड़ी हो ना वहाँ फोटो के। हाँ, ये भी तारीफ कर रहे हैं। समाचार पिछले 40 सालों से हमारे क्षेत्र के अंदर एक प्रामाणिक साप्ताहिक है और हम उनके शुभेच्छक हैं और उनको हम अभिनंदन करते हैं। हमारे बोल दिए उसके लिए बस ठीक है, आप भी कुछ तो बोल। लगा तो आए हो गया ना। ठीक है सर, आमच्या 1 नंबरवर आहे, बाकी सर्व 2 नंबरची ट्राय करताय। बहुजन विकास आघाडीचा यांच्या विश्वासावर, यांच्या मेहनतीवर ही पालघर लोकसभाची निवडणूक ही जिंकण्यासाठी आम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आमचा मूळ मुद्दा विकासाचा आहे, आमचा अजेंडाच विकासाचा आहे। आम्ही गेली 30 वर्षे आप्पांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही या वसईमध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये फक्त विकास हा अजेंडा घेऊनच आम्ही चाललेले आहेत। त्याच्यामुळे आज आमची ताकद बऱ्यापैकी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे। 3 आमदार आमचे आहेत, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक आमची आहे, ठाणे पालघर जिल्हा परिषदेमध्ये सभापती आमचे, प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे सभापती आहेत, सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, जिल्हा बँकेचे संचालक आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक आहेत, आदिवासी जंगल कामगार सोसायटी त्यांचे चेअरमन आमचे आहेत आणि आम्ही स्वतः आदिवासी समाजामध्ये एक चळवळीमध्ये काम करतो। त्याच्यामुळे सामाजिक आणि विकासात्मक हा अजेंडा आमचा मूळ असल्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याची निवडणूक आम्ही विकासासाठी लढणार आहोत, एवढं मला इथे नमूद। पालघर जिल्ह्याचं जी खासदारकीचं जे आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी राखाव जरी असल्या तरी हा पालघर जिल्हा
जातीय बहुधर्मीय आणि बहुभाषिक असं आहे. मी ज्या जमातीचा आहे, आदिवासी जमातीचा आहे, मला एक आनंद आहे की ह्या जागेवर माझी निवड केली आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे फक्त आदिवासीच हा घटक इथे समाविष्ट नसून इथे अनेक विषय आहेत. आपला पालघर जिल्हा हा नागरी, सागरी, डोंगरी औद्योगिक क्षेत्र इथे आहे, नागरीकरण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त आदिवासी समाज आहे असं नाही, सगळ्या समाजाची इथे राहणारी जी मंडळी आहे त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून इथे काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण जी निवडणूक लढतो आहे लोकसभेची, ही निवडणूक लढत असताना आपण इतर निवडणुका लढतो. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे, विधानसभा आहे, त्याचप्रमाणे लोकसभा. आता लोकसभा निवडणुका का लढतो आपण, कशासाठी लढायच्या असतात? आजपर्यंत ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यापैकी एक आम्ही निवडणूक 2009 साली जिंकलो. आप्पांच्या नेतृत्वाखाली आमचे बळीराम जाधव साहेब इथे खासदार झाले आणि त्यावेळेला आपण दाखवून दिलं की आप्पांचं एक नियोजन, एक त्यांच्यासोबत असलेली टेक्निकल टीम का हे योजनांचं DPR बनवणं खूप गरजेचं असतो. तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचा असतो आणि त्याच्यामुळे त्यावेळचा कालखंड बघितला आपण तर बळीराम जाधव साहेब असताना वसईचा गॅस, वसई हायचा गॅस हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण आणला. आज इंडस्ट्रीसाठी तो गॅस देऊ शकतो आपण, देण्याचं काम चालू आहे. तो स्वस्त आहे, रोजगार त्याच्याने चांगल्या प्रकारे परवडणारा निर्माण होईल कारण त्यांचा खर्च कमी होणार आहे. आज घरोघरी गॅस पाईपलाईन जी वसईमध्ये सुरू झाली, पालघरमध्ये बोईसरसारख्या ठिकाणीसुद्धा घरोघरी ही गॅस पाईपलाईन सुरू झाली. हे श्रेय निव्वळ बळीराम जाधव साहेबांनी केलेल्या त्या योजनेच्या पाठपुराव्यामुळे आणि ते इथे आलेल्या त्या योजनेमुळे. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आपण बघितली ठोस कारवाई म्हणजे डहाणू लोकल सेवा ही चालू केली. आज जी सेवा सुरू झाली, आज किती फायदा झाला हे केंद्राचं काम आहे. परंतु एक निश्चित सांगावं वाटतं, त्याच्यानंतर दुर्दैवाने आमचे खासदार तर 2014 साली पडले एक लाटेमध्ये. त्याच्यानंतर एक फेरी तरी वाढली का इथे? एक सिंगल फेरी वाढेल नाही, लोकसंख्या वाढायला आहे. त्या लोकलच्या फेऱ्या वाढवणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या खूप मागण्या आहेत. आज आपल्या वसईमध्ये, बोईसरमध्ये खूप उत्तर भारतीय समाज राहतो. का ज्याला बिहारला जायचं आहे, राजस्थानला जायचं आहे, उत्तर प्रदेशला जायचं आहे, अनेक नॉर्थ इंडियामध्ये जायचं आहे. परंतु इथे बोईसरसारख्या ठिकाणी, पालघरसारख्या ठिकाणी किंवा वसईसारख्या ठिकाणी त्यांना थांबा असणं गरजेचं आहे किंवा एखादं जंक्शन होणं गरजेचं आहे. ते आजपर्यंत झालं का? नाही झालं. आपले होते 10 वर्षे खासदार, ते गल्ल्यात फिरत राहिले. त्यांना अर्थच कळला नाही काही लोकसभेची निवडणूक का लढायची असते आणि त्याच्यामुळे आम्ही जी निवडणूक लढणार आहे ते विकासाच्या मुद्द्यावर. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा खासदार आमचे पडले त्याच्या अगोदर 58 कोटी रुपये डहाणू ते नाशिक ह्या गोष्टीसाठी सर्वेसाठी आणले होते, रेल्वेचे सर्वेक्षणासाठी आणले होते. परंतु आमचे खासदार साहेब पडल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीवर कोण लक्ष दिलं नाही कारण ते वेळच मिळाला नाही. तत्कालीन खासदार त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे, ते दिलं गेलं नाही. अजून एक गोष्ट मला महत्त्वाची अशी वाटते की वसई विरार शहरासाठी केंद्राकडनं 3000 कोटी रुपये आणले होते सॅटेलाईट सिटीसाठी आणि त्याच्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढताना आम्ही विकासाचे मुद्द्यावर लढणार आहोत. आणि निश्चितच तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की आदिवासीसाठी काय भरपूर करणार. आज आदिवासीमध्ये शिक्षणाचा प्रभाव कमी आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या आहेत, इतर समाजामध्ये पण आहेत. आज ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करायची म्हटली तर त्यांना तिथे स्मॉल स्केल इंडस्ट्री आली पाहिजे, घरगुती उद्योग आले पाहिजेत. केंद्राकडून आम्ही निश्चितपणे त्यांना असे रोजगार आम्ही देणार तर त्याच्यातून त्यांना ट्रेनिंग देणार. त्यांचं जे स्किल आहे, स्वतः आदिवासी चांगलं बांबूपासून वस्तू बनवतात, अनेक गोष्टीपासून त्यांच्याकडे जे कला आहे, पारंपरिक चित्रकला आहेत, तर त्याच्यापासून आम्ही वस्तू बनवून त्यात बायबॅक करायचं अशा पद्धतीचे एक धोरण आम्ही राबवणार आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांना बाहेर कुठे जायचं कामात गरज लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. आज आपण बघितलं शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. या पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागामध्ये अनुदानित शाळा किती आहेत, कॉलेज किती आहेत, प्रायव्हेट आहेत इथे. म्हणून इथे एखादं कृषी महाविद्यालय जे संपूर्ण शासनाच्या खर्चात असलं पाहिजे, जे इथे आणल्यानंतर इथला जो स्थानिक भूमिपुत्र आदिवासी, बिगर आदिवासी सगळे समाजाच्या मुलांना तिथे जर आपण प्रवेश दिला तर इथली मुलं मेरिटप्रमाणे जी जातील ती इथली मुलं जातील. ते एक आम्हाला इथे करायचं आहे. इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे, लॉ कॉलेज असलं पाहिजे, मेडिकल कॉलेज असलं पाहिजे, का असू नये. एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण इथे पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यासाठी केंद्राकडून एखादं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम बनवून त्याच्यामध्ये जे इक्विपमेंट लागतील स्पोर्ट्सच्या ते आणण्याच्या दृष्टिकोनातून माझा इथे प्रयत्न राहील. अशा खूप गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. बिलकुल सही बात आहे.
पालघर क्षेत्र में बोईसर है, मनोर है, वसई भी है, यहाँ स्मॉल स्केल इंडस्ट्री भी है, ज़्यादा करके बोईसर में बड़ी इंडस्ट्री है, केमिकल इंडस्ट्री है, गारमेंट कंपनी है, स्टील कंपनी है, यहाँ बहुत से लोग रहते हैं, लेकिन उनके लिए हॉस्पिटल नहीं है। पिछले 30-40 सालों से यहाँ इंडस्ट्री है, लेकिन इसके ऊपर किसी का ध्यान नहीं गया। लेकिन जब भी मैं विधायक बना, अप्पा के नेतृत्व में हम लोगों ने स्टेट गवर्नमेंट को ये प्रपोजल भी दिया है कि कोलोडे में एक जगह है 5 एकड़, और 5 एकड़ जगह हॉस्पिटल, कामगार हॉस्पिटल स्पेशली उनको देना चाहिए और फंड्स भी देना चाहिए, कि हम लोग डिमांड किए। लेकिन अभी सांसद बनेंगे तो केंद्र से भी उसके लिए और प्रेशर लगा कि वो पहला प्रायोरिटी रहेगा, जो हमारे मजदूर है उनके लिए ज़्यादा काम कर। आदिवासी पहाड़ में दुर्गम क्षेत्रों से कनेक्टिविटी नहीं है और आदमी के सोच की भी नहीं है, ऐसे भी मानता हूँ। जो प्रशासन है उनका ही सोच नहीं, उनका ही कनेक्टिविटी नहीं इधर। अगर वो गांव में जाके उनके दिमाग की कनेक्टिविटी वो लोगों से करते हैं तो उनका विकास ऑटोमेटिक बढ़ जाएगा। यहाँ कैसा हो रहा है, कोई खाली बोल के चले जाते हैं, वो बोल के जाने वाला मैं नहीं हूँ, मुझे वैसा नहीं चाहिए। मैं प्रशासन को साथ में लेके जाके उनको कनेक्ट करूँगा। उनको क्या चाहिए, रास्ता चाहिए, पानी चाहिए, लाइट चाहिए, क्या चाहिए, शिक्षण चाहिए, वो करने के मेरा प्रयास रहेगा, खाली बोल के उठने वाला नहीं हूँ। सर बोलिए, राजेश पटेल जी नामांकन कर चुके हैं, आप क्या कहना चाहते हैं? अब की बार राजेश पाटील साहेब खासदार, यही मैं बोलूँगा। फॉर्म भरतोय ती विजयाची नांदी पालघरकरांना कळावं का विजय ऑलरेडी बहुजन विकास आघाडीचा झालेला आहे। त्याच उत्साहामध्ये सर्व कार्यकर्ते पालघर जिल्ह्यातले सहभागी झालेले। उपनगरीय रेल्वे पहिले खासदार बळीराम जाधव ज्यावेळी झाले त्यावेळी उपनगरी रेल्वे डहाणूपर्यंत दिली, त्यात गाड्यां विस्तार करणं, वाढवणं, त्यांच्या बळीराम जाधवांच्या कार्यकाळात जी पाईप गॅस योजना बॉम्बे आहे आपल्या जिल्ह्याच्या समोर असलेला, परंतु दुर्दैवाने आपल्याला मिळत नव्हता गॅस, त्या गॅसची योजना, पाईप गॅसची योजना चालू झालं आहे। अर्ध्या जिल्ह्यात पोचलाय, अर्ध्या जिल्ह्यात पोचायचं आहे का त्या गॅसद्वारे जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे गॅस मिळेल आणि इंडस्ट्री वाढेल, का रोजगार उपलब्ध होऊ शकेल, त्या दृष्टीने ते जास्त वेगाने काम कसं होईल ह्याच्यावर लक्ष राहील। आणि तिसरं महत्त्वाचं काम बळीराम जाधवांच्या काळात झालेलं ते जव्हार, डहाणू जव्हार नाशिक हा जो एक रेल्वे मार्गाकरता 58 कोटी रुपये सर्वे करता आणलेले, दुर्दैवाने आमचा खासदार हरल्यावर त्याच्यात पुढे काही झालं नाही। त्याच्यामुळे तो जो नाशिक डहाणू रेल झाली तर इकडूनच्या संपूर्ण आदिवासी बेल्टला चांगल्या प्रकारे दळणवळणाचं साधन निर्माण होईल स्वस्त दरातलं। तर या गोष्टींवर फोकस करून आम्ही पुढे जाऊ। आपण बघितलं असेल की आप्पांनी सांगितलं त्याप्रमाणे पहिले जेव्हा खासदार निवडून आले बळीराम जाधव, तेव्हा फक्त या पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही नवीन होते, तरी पण आम्ही निवडून आले कारण आम्ही फक्त आमच्या बळावर लढत होते। आणि नंतर इतर पक्षांची आमच्याबरोबर युती झाली आणि तिकडे कुठेतरी माशी जिंकली असं मला वाटते, म्हणून आमचा दोन्ही वेळेला पराजय झाला। त्या पराजयाची कारणं वेगवेगळी आहेत, पण आता तसं काही कारण नाही आहे। आता या पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाट नाही का काय नाही, लाट आहे की एकच आहे, पिवळी लाट आहे, आणि ती म्हणजे बहुजन विकास आघाडीची लाट आहे। त्यामुळे आपण म्हणाल त्याप्रमाणे बहुजन विकास आघाडी 1 नंबरलाच असेल। आमची लढत कुठे असेल, आमच्या मागे बीजेपी, पण ते खूपच मागे असेल, बाकी इतर पक्षाची आमची कोणाची लढत नाही नाही नाही। नाना, महाविकास आघाडीला तुम्ही कुठे रेसमध्ये नाही बघत का? महाविकास आघाडीला रेसमध्ये तुम्ही नाही बघत का? अजिबात कोणालाही आम्ही रेसमध्ये पडत नाही, कारण आम्ही एवढे पुढे आहोत की आमच्या रेसमध्ये पुढे आहोत की आमच्या रेसमध्ये कोणी नाही आहेत। आमच्या उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जसं आपण म्हणाल त्याप्रमाणे खूप सर्वे झाले की बाबा या उमेदवाराबाबतीत काय, आणि सरकारी सर्वेंमध्ये पण सरळ म्हटलं गेलेलं आहे की नक्की उमेदवार हाच निवडून येणार राजेश पाटील, कारण उमेदवार स्वतः सक्षम आहे, लोकांमध्ये गेले 4 वर्ष सातत्याने फिरणार आहे, सुशिक्षित आहे, लोकांच्या मताची जाण आहे, काम कसं करावं त्याला कळतं आहे, एक चांगला चेहरा, तरुण चेहरा, सुशिक्षित चेहरा आम्ही दिलेला आहे, त्यामुळे नक्की निवडून येणार आहे। बाकी जो उमेदवाराला उमेदवारी नाकारली तो उमेदवार पहिला एका पक्षाचा होता, मग दुसऱ्या पक्षात, तिसऱ्या पक्षात, आताही तो 2 दगडावर पाय ठेवून उभा होता। शिवसेनेला तर शिवसेना, नाहीतर बीजेपी तर बीजेपी, आणि म्हणून त्याला नाकारलं गेलं। कार्यकर्त्यांचा पूर्ण विरोध होता। उलट तो उमेदवार असता तर आमची निवडणूक आम्ही अजून जास्त 50,000 निवडून आले, शेवटी गॅरंटी देतो।